नांदेडमध्ये विकास कामाच्या नावाखाली भ्रष्टाचार होतोय। कागदोपत्री कामं दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। देगलूर तालुक्यातला बेमरा ग्रामपंचायतीतील हा प्रकार आहे। चौकशी करून कारवाई करण्याची आयुक्तांकडे मागणी आहे। चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रचार सभांमध्ये गोंधळ पाहायला मिळालाय। गोंधळ घालणाऱ्या बंडखोरांना पोलिसांनी तंबी दिली आहे। यापुढे अशी घटना घडू नये यासाठी पोलिसांचा प्रयत्न आहे। निवडणुकीच्या कोणत्याही कामात व्यत्यय आणू नका, पोलिसांकडून बंडखोर उमेदवारांना तंबी देण्यात आली। काहीच नाही, काल आम्हाला सायंकाळी पोलीस स्टेशनमधून कॉल आला 5:30-6च्या सुमारास आणि त्यांनी म्हटलं की तुम्हाला SP साहेबाकडे बोलवण्यात आलेलं आहे आणि इथं येऊन जर बघितलं तर काही विशिष्ट लोकांनाच त्यांनी कॉल केलेला होता। काही मोठ्या प्रबळ पक्षाचे काही इथं उमेदवार दिसलेले नाही। एक 15 ते 16 लोकांना, विशिष्ट लोकांनाच बोलवण्यात आलेलं होतं। SP साहेबांना तिथे मीटिंगमध्ये मी प्रश्न मांडला की हे मोठे पक्ष आहे, यांना प्रायोरिटी देऊ नका, सर्व समान सर्वांना कायद्याचं अनुपालन करायला सांगा। त्या दिवशी जो ML प्रभागात जे घटना घडली, आम्ही रोडनी सरळ जात होते, आमचे कार्यकर्ते, आमची रॅली, ती रॅली अडवण्यात आली। इथून नका जाऊ, तुम्ही दुसरीकडून जा, असं काही योग्य नाही। आम्ही आमच्या मार्गाने, तुम्हाला माहिती आहे, आम्ही आमच्या मार्गाने, अपक्ष असो की आम आदमी पार्टी असो, आम्ही आमच्या मार्गाने, लोकशाही मार्गाने आम्ही आमचा प्रचार आमचा सुरू आहे। आता मनपाच्या इलेक्शनचा जे प्रचार सुरू झालेला आहे त्या दरम्यान काही ठिकाणी काही दोन पक्ष समोर येऊन काही घोषणाबाजी करत दिसून येत आहे। तो त्यांना टाळण्यासाठी परवा दिवशी पण एक घटना घडला की काही सभा चालू असताना काही दुसरा पक्ष येऊन काही घोषणाबाजी केलेला आहे आणि दुसऱ्या पक्षाला तुम्ही काही डिस्टर्ब करू नये म्हणून असा विनंती करण्यासाठी आज बोलून घेतले आणि सर्वांना समजून सांगितलेलं आहे। हे पण मानलंय की आम्ही कोणीही कायदा तोडणार नाही म्हणून। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।